राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार हे आता त्यांच्या कार्यालयात पोहोचलेले आहेत आणि ते पत्रकारांशी संवाद साधत आहेत। राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्याच्या नंतर जवळपास 40 पेक्षा जास्त आमदारांनी अजित पवार यांचा हात धरत ते त्यांच्या सोबत गेले। पण शरद पवार यांनी या लोकसभा निवडणुकीमध्ये एकाहाती आपला किल्ला लढवला आणि 10 जागांवरती लोकसभा निवडणुकीत त्यांनी आपले उमेदवार उभे केले। त्यापैकी 8 जागांवरती त्यांचे उमेदवार निवडून आले। जवळपास 80% इतका सरासरी त्यांची राहिलेली आहे आणि एक प्रकारे त्यांनी जोरदार असा धक्का दिलेला आहे अजित पवार यांना। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा केवळ एक खासदार निवडून आलेला आहे आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख असलेले शरद पवार हे माध्यमांशी संवाद साधतायत। विजयी खासदार जे आहेत त्या सगळ्यांच्या सोबत ते माध्यमांना सामोरे जातात। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या पराभवावर माजी खासदार भावना गवळी यांनी खंत व्यक्त केली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमच्या पक्षावर वेगवेगळ्या मार्गाने दबाव होता अशी भावना त्यांनी बोलून दाखवली आहे। स्क्रिप्ट लिहिल्या जातात त्या पक्षाच्या हिताच्या नसतात असं त्या म्हणाल्या। मला लोकसभेचं तिकीट न दिल्यानं जनतेने महायुतीच्या उमेदवाराला नाकारल्याचं भावना गवळींनी म्हटलंय। एकनाथजी शिंदे साहेब असतील किंवा आमचा पक्ष असेल त्यांच्यावरती सुद्धा वेगवेगळ्या मार्गांनी प्रेशर हे होतच असं म्हणायला काही हरकत नाही। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की खुद्द जे हेमंत पाटील आहेत त्यांनी सुद्धा मान्य केलं होतं की ही स्क्रिप्ट लिहिल्या गेलेली आहे आणि म्हणून मला असं वाटतं की बऱ्याच वेळेला अशा जेव्हा स्क्रिप्ट लिहिल्या जातात तेव्हा त्या पक्षाच्या हिताच्या नसतात। संपूर्ण वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघाची जनता ही 25 वर्षापासून मला खासदार म्हणून बघते। मी केलेली कामं असतील, माझा असणारा संपर्क असेल, माझे असणारे जिव्हाळ्याचे प्रेमाचे संबंध असतील म्हणून मी 25 वर्ष या ठिकाणी शिवसेनेची सक्षमपणाने धुरा सांभाळत आले। आणि आज महाराष्ट्रामध्ये जे काही चित्र निर्माण झालं किंवा आपण जे रिझल्ट पाहतो त्याच्यातलाच हा एक भाग असू शकतो असं मला वाटतं। तिकडे राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर बैठक संपन्न झाली। यावेळी राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते उपस्थित होते। दरम्यान विरोधकांच्या घरवापसीच्या दाव्यावर आमचा एकही आमदार शरद पवारांकडे जाणार नाही, आमदारांचा अजित पवारांच्या नेतृत्वावर विश्वास असल्याचं स्पष्टीकरण प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी दिले। दरम्यान केंद्रीय मंत्रिपदाबाबत अजित पवार निर्णय घेतील अशी माहिती सुनील तटकरेंनी दिली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोर ग्रुपची बैठक आज राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा, कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी संपन्न झाली। एकंदरीत लोकसभेच्या निवडणुकीचा आम्ही पूर्णपणाने आढावा त्या ठिकाणी घेतला आणि महाराष्ट्रामध्ये अपेक्षित असलेलं यश पक्षालाही मिळू शकलं नाही आणि एनडीएला मिळू शकलं नाही। या संदर्भामध्ये सविस्तरपणाने आम्ही त्या ठिकाणी चर्चा केली। शरद पवार यांची पत्रकार परिषद सुरू आहे, आपण थेट जातोय। पक्षाने 10 जागा लढवलेल्या होत्या, त्या 10 जागांपैकी 8 जागा हे घवघवीत यश महाराष्ट्राच्या जनतेने आमच्या पक्षाला आणि महाविकास आघाडीला दिलेला आहे। महाविकास आघाडीतील आमचे दुसरे सहकारी शिवसेना आणि काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरे साहेबांचा शिवसेना आणि काँग्रेस पक्ष, त्याचबरोबर दोन्ही भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, रिपब्लिकन पक्षापैकी अनेक घटक आणि महाराष्ट्रातले वेगवेगळे सामाजिक काम कार्यरत असणाऱ्या संस्था
या सगळ्यांनी या महाविकास आघाडीला पाठिंबा दिलेला होता। या निवडणुकीमध्ये सर्व पक्षांनी एकसंघपणाने काम केलं आणि महाराष्ट्रामध्ये जवळपास 30-31 जागा या महाविकास आघाडीच्या विचाराच्या आज विजयी झाल्याचं चित्र आपल्या सर्वांच्या समोर आलेलं आहे। आज पक्षाच्या या कार्यालयामध्ये महाविकास आघाडीच्या पाठिंब्याने निवडून आलेले आमचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे 8 उमेदवारांना निमंत्रित करण्यात आलेलं होतं। त्यातील 2 उमेदवार सुप्रियाताई सुळे आणि निलेश लंके यांनी त्यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रम मतदारसंघात असल्यामुळे न येण्याची अनुमती मागितलेली होती आणि उरलेले 6 लोकसभेचे सदस्य नवनिर्वाचित आज या ठिकाणी उपस्थित आहेत। मला त्यांना आपल्याला इंट्रोड्यूस करताना महाराष्ट्राला त्यांची ओळख आहेच, पण पक्ष कार्यालयात आमचे अधिकृत निवडून आलेले खासदार म्हणून आपल्या समोर आणण्यात मला विशेष आनंद होतोय। आदरणीय पवार साहेबांनी अथक परिश्रम घेतले। या महाराष्ट्रभर आणि अगदी हरियाणापर्यंत जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी पवार साहेबांनी सभा घेतल्या आणि महाराष्ट्रात एकंदरीतच वातावरण पवार साहेबांच्या पुढाकाराने, उद्धव ठाकरे यांच्या पुढाकाराने आणि राहुल गांधींच्या पुढाकारामुळे सकारात्मक झालं आणि त्यातून महाराष्ट्रात हा विजय प्राप्त झालेला आहे। मी आपल्या समोर या ठिकाणी सर्वप्रथम वर्धा लोकसभा मतदारसंघाचे आमचे उमेदवार निवडून आलेले खासदार अमर काळेसाहेब यांचं स्वागत करतो। शिरूर लोकसभा शिरूर मतदारसंघातील खासदार जे सुरुवातीपासून महाराष्ट्रात आणि देशात चर्चेत राहिले निवडणूक सुरू झाल्यापासून आणि त्यांना पाडण्याचा विडा अनेकांनी उचललेला होता, ते डॉक्टर अमोल कोल्हे यांना आपल्या समोर पुन्हा एकदा या ठिकाणी विनंती करतो। तिसरे आमचे खासदार आणि जायंट किलर म्हणेन मी, बजरंग बाप्पा सोनवणे। आमच्या पक्षाला बजरंग बली पावला असं म्हणतात, बजरंग बाप्पा सोनवणेचं मी स्वागत करतो। जायंट किलर म्हणेन मी, बजरंग बाप्पा सोनवणे आमच्या पक्षाला बजरंग बली पावला असं म्हणेन तर नाम आहे। त्या बजरंग बाप्पा सोनवणेंचं मी स्वागत करतो। महाराष्ट्रामध्ये बीड लोकसभा मतदारसंघ, महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेच्या विचाराला एक वेगळी कलाटणी देण्याचं काम आणि महाराष्ट्रामध्ये स्वाभिमानाचा विचार आपण स्वीकारायलाच पाहिजे आणि पवार साहेबांच्या बरोबर आपण ठामपणाने उभं राहिलं पाहिजे, ही भूमिका महाराष्ट्रात अतिशय उघडपणाने आमचे नेते विजयसिंह मोहिते पाटील साहेब यांनी घेतली आणि माढा लोकसभा मतदारसंघ आणि संपूर्ण परिसरात त्या एक वेगळं चित्र निर्माण झालं। ते धैर्यशील मोहिते पाटील हे आज तिथं खासदार म्हणून निवडून आलेले आहेत, त्यांचंही मी स्वागत करतो। त्याचबरोबर भिवंडी लोकसभा मतदारसंघ शेवटी आम्हाला मिळाला। ते महाराष्ट्राच्या आदिवासी मतदारसंघासाठी राखीव असणारा दिंडोरी लोकसभा मतदारसंघ, या ठिकाणी एक तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून ज्यांनी काम केलंय, करतोय आणि जो शिक्षक पेशातला आहे असे आमचे भास्करराव भगरे गुरुजी
यांचं या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो. दिंडोरीकरांचे आणि नाशिककरांचे आभार मानले पाहिजेत की साधेपणाला त्यांनी जास्त मार्क दिले आणि सामान्य माणसाच्या हृदयापर्यंत सहजगत्या पोहोचू शकणारा हा आमचा राष्ट्रवादी काँग्रेसचा पवार साहेबांच्यावर निष्ठा ठेवून काम करणारा नेता आज त्या ठिकाणी लोकसभेत गेला. या 6 जणांचं स्वागत करतो. निलेश लंके आमचे 7वे खासदार आहेत. ते त्यांच्या मतदारसंघात आज कार्यक्रम होता आणि आजची भेट काल संध्याकाळी ठरली, त्यामुळे ते येऊ शकलेले नाही. अहमदनगर लोकसभा, दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून त्यांचा मोठा विजय झालेला आहे. त्यांच्या विजयाची देखील महाराष्ट्रभर फार मोठी चर्चा आहे आणि धनशक्तीच्या विरोधी जनता कशी एकत्रित येऊन लढाई करू शकते याचा एक उत्तम आदर्श निलेश लंकेंच्या माध्यमातून आहे. आणि 8वे आमच्या उमेदवार ज्याच्याबद्दल देशभर चर्चा होती की सुप्रियाताई निवडून येणार का नाही याच्याबद्दल सर्व चॅनेल हे डिबेट करायचे आणि त्या डिबेटमध्ये लोकसभा मतदारसंघ बारामतीचीच जवळपास चर्चा होती. त्या सुप्रियाताई आज इथे येऊ शकल्या नाही कारण पूर्वनियोजित मतदारांचे आभार मानण्याचा त्यांचा कार्यक्रम असल्यामुळे त्या सुप्रियाताई देखील आज जरी नाही आल्या तरी त्यांचंही मी या ठिकाणी अभिनंदन करतो. मी आपणा सर्व पत्रकार मित्रांचे देखील आभार मानेन की या प्रवासामध्ये आपण आम्हा सगळ्यांना विशेष साथ दिली. आमच्यावर फारसा कधी अन्याय आपण होऊन दिला नाही. आणि त्यामुळं आपण सगळ्यांनी फार चांगली मोलाची साथ दिली. आणि राष्ट्रवादीमध्ये काय चालले आताही आपण बाहेर आमच्या सगळ्यांना विचारलं असेल की आमच्या पक्षात कोण येणार आहे याची चिंता आमच्यापेक्षा आपल्या सर्वांना देखील विशेष आहे आणि त्यामुळं आपण आकडा विचारताय. मी त्याच्यावर सांगितलं आम्ही या विषयावर बोलणार नाही. आज दुसरं एक महत्वाचा मुद्दा आपल्याला फक्त सांगायचा आहे तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची एक्सटेंडेड वर्किंग कमिटीची नॅशनल वर्किंग कमिटीची मीटिंग ही 9 तारखेला दुपारी 3 वाजता YB चव्हाण सेंटरला होणार आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या इमारतीत होणार आहे. त्यात देशातले आमचे वेगवेगळ्या राज्यातले प्रतिनिधी आणि वर्किंग कमिटीमधले सदस्य त्या ठिकाणी त्या दिवशी हजर राहणार आहेत. आणि 10 तारखेला आपल्या सर्वांना माहिती आहे की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना आदरणीय पवार साहेबांनी केली आणि म्हणून या 10 जूनचं महत्व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सर्वात जास्त आहे. आज त्या 10 जूनला येत्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं हा दरवर्षी साजरा केला जाणारा फाउंडेशन डे अतिशय दिमाखात आणि उत्स्फूर्तपणाने यंदा अहमदनगर शहरात आयोजित करण्याचं ठरलेलं आहे. अहमदनगर शहरात संध्याकाळी 5 वाजता अहमदनगरमध्ये स्वतः खुद्द शरद पवार साहेबांच्या उपस्थितीत हा त्या ठिकाणी फाउंडेशन डेचा कार्यक्रम जाहीर सभेचा कार्यक्रम हा त्या ठिकाणी होणार आहे. त्याचंही निमंत्रण आपणा सर्वांना आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांनी दिलेल्या सहकार्याबद्दल मी आभार मानतो. आमचे 8ही खासदार लोकसभेमध्ये महाराष्ट्रातल्या अनेक प्रश्नांची तड लावतील, संघर्ष करतील. महाराष्ट्रातल्या कांद्याचा प्रश्न असो, द्राक्षाचा प्रश्न असो, ऊसाचा प्रश्न असो, कपाशीचा असो, सोयाबीनचा असो, संत्र्याचा असो, सर्व महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न आमचे खासदार प्रभावीपणाने करतील. पण त्याचबरोबर शहरी भागातल्या लोकांच्या समस्या, महागाई वाढती, जीएसटीची चुकीच्या पद्धतीनं अतिशय टोकाची कर आकारणी या सगळ्याच गोष्टींवर प्रकाश पाडण्याचं आणि त्यासाठी जनतेच्या वतीनं संघर्ष करण्याचं काम आमचे लोकसभेत खासदार करतील. त्याचबरोबर मी आपल्याला सांगितलेलं होतं
की एक्झिट पोलचे आकडे खरे नाहीत, त्यावर विश्वास ठेवू नका. कारण एक्झिट पोलचे आकडे हे शेअर मार्केट मॅनिप्युलेट करण्यासाठी वापरले जातात असा अर्थ आता निघायला लागलेला आहे. आणि मी त्या दिवशी कुणी बोलण्याच्या आधी आपल्याला सांगितलेलं की हे एक्झिट पोलचे आकडे हे देशातलं शेअर मार्केट हे फ्लक्च्युएट होतं, ते वाढत जातं, त्यात बरेच लोक आपला फायदा मिळवतात. मला याची तपशिलात माहिती मिळाल्यावर अधिक बोलेल, पण या एक्झिट पोलला काही अर्थ नाही. जनतेच्या मनात जे आहे तोच निर्णय जनतेनं दिला आणि 10 पैकी 8 म्हणजे 80% जागांवर पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येक वेळा दाखवलेला आहे की सगळ्यात मोठा स्ट्राईक रेट हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा आहे. पवार साहेब ज्या बाजूने असतील त्या बाजूने हा स्ट्राईक रेट चांगला राहिलेला आहे आणि म्हणून 80% उमेदवार आमचे निवडून आले. याबद्दल मी महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या कार्यकर्त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि त्याचबरोबर आमचे सगळे मित्रपक्ष यांचेही आभार मानतो. धन्यवाद. सध्या मोबाईलचा वापर माझा वाढलेला आहे एवढंच सांगतो. नाही, याबद्दल आम्ही आता काहीच भाष्य करू इच्छित नाही, कारण याच्यात लोकांची मनस्थिती बदललेली आहे. हा माझा काही दिवसातला गेल्या 2 दिवसातला अनुभव आहे आणि बदललेल्या मनस्थितीचं दिसते आम्हाला. त्यामुळे मी त्याच्यावर आता काही भाष्य करणार मी तुम्हाला त्याच लाईनवर बोलतोय.